नमस्ते स्टुडंट, नमस्ते मुलींनो. या वर्षाची सुरुवात आपण यापूर्वी आपण शिकलो, पण आज 1 तारीख 1 जुलै आणि शासनाच्या आदेशानुसार आपण सेतू अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत. तर पहिल्याच दिवशी आपण सेतू अभ्यासक्रमाच्या बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध याविषयी माहिती घेणार आहोत. मूलभूत म्हणजे पायाभूत आहे की नाही, महत्वाचे हे संबोध आहेत, बेसिक. त्यातील पहिला आहे पॉइंट, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, बिंदू. अ पॉइंट इज shown by tiny dot. A point is shown by tiny dot. Point लहानशा बिंदूने दर्शवतात, छोट्याशा. Capital letters of alphabet are used to name the point. आणि इंग्रजी वर्णमालेतील कॅपिटल लेटर म्हणजे मोठी अक्षर आपण बिंदूला नाव देण्यासाठी वापरतो. We can use a pen or sharp pencil to make a dot. आपण शार्प पेन्सिल, टोकदार पेन्सिल वापरू शकतो. Suppose this is a point. Point A, point B, point C, point T. म्हणजे बघा, बिंदू काय असतो, तर आपण बिंदू म्हणजे काय असतो, एक नीट लक्षात घ्या, आपल्या पुस्तकात सांगितल्यानुसार लहानशा ठिपक्यानं दर्शवतात. बिंदू हा लहानशा ठिपक्यानं दर्शवतात आणि त्यासाठी आपण इंग्रजी मधील मोठी कॅपिटल लेटर्स आहे की नाही, पहिल्या लिपीतील अक्षर वापरतो. त्याचं वाचन कसं करायचं, हाऊ टू रीड इट. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट टी. बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू टी, अशा पद्धतीने त्याचं वाचन करतात. सेकंड बेसिक कन्सेप्ट आहे लाईन. लाईन त्याला आपण मराठीमध्ये रेषा म्हणतो. टेक any two points A and B. आपल्याला सांगितलंय take any two points A and B. Suppose A and B. This point is A, this point is B. Take any two points A and B. कुठेही घ्या, कोणतेही घ्या, नाव तुम्ही तुमच्या मनावर देऊ शकता. Join them using ruler. आणि त्यांना रुलरच्या सहाय्याने म्हणजे पट्टीच्या सहाय्याने जोडा. जोडूया, मी पण पट्टीच्या सहाय्याने जोडतो. Join them with the help of ruler. We have taken 2 points on the board and then join that point with the help of ruler. आपण काय केले, 2 बिंदू कुठेही घेतले आहे की नाही, कुठेही घेऊ शकतात. आणि असंही नाही की त्याला एच नाव द्यावं, बी, तुम्हाला वाटेल ते, फक्त इंग्रजी मधील कॅपिटल लेटरचं नाव द्यावं लागेल तुम्हाला. आणि ज्यावेळी आपण हे 2 बिंदू जोडले आणि त्यांच्या दोन्ही टोकांना एरो दिले, एरो, त्यावेळी एक जॉमेट्रिकल फिगर तयार झाली. ज्योमेट्री मध्ये एक बेसिक फिगर तयार झाली, त्याला आपण काय म्हणतो, लाईन, रेषा म्हणतो. आता रेषेच्या दोन्ही बाजूला एरो असतात किंवा बाण असतात. त्याचं कारण काय, तर दोन्ही बाजूला रेषा काय असते, अमर्याद असते. अमर्याद म्हणजे so we cannot measure, we can't measure the length of line. रेषेची लांबी आपण मोजू शकत नाही का, कारण ती अमर्याद असते दोन्ही बाजूला. आणि हेच दर्शवण्यासाठी दोन्ही बाजूला काय केलेलं असतं, बाणाचे टोक असतात. आलं लक्षात. आता म्हणजे रेषा म्हणजे फक्त हे 2 पॉइंट आहेत का, नाही,
ह्या 2 पॉइंटसह आणखी कितीतरी पॉइंट्स त्या रेषेवर असतात. रेषा म्हणजे काय, 2 बिंदूची बनलेली असते का? अजिबात नाही. देयर आर सो मेनी पॉइंट्स ऑन लाईन. रेषेवर अनेक बिंदू असतात. त्यापैकी कोणत्याही 2 बिंदूंना नाव देऊन आपण रेषेचं नाव देतो किंवा एका लेटरचं सुद्धा वापर. काही इथे दिले बा, वी यूज 1 or 2 letters to name the line. वी यूज आपण वापरतो एक लेटर किंवा अनेक लेटर कशासाठी? रेषेला नाव देण्यासाठी. मग इथं किती वापरले? 2. म्हणून याचं नाव कसं लिहिणार आपण? लाईन. इथं लिहितो बरं का शॉर्ट, लाईन ए बी. कसं लिहिणार नाव? लाईन ए बी. असं सुद्धा लिहू शकतो, लाईन बी ए. बघा मुलांनो नीट लक्षात घ्या, या ठिकाणी आपण रेषेचं नाव दोन्ही बाजूने लाईन ए बी किंवा लाईन बी ए असं लिहू शकतो. रेषा ए बी किंवा रेषा बी ए. तसंच समजा कधी कधी आपण एकच अक्षरी रेषेचं नाव पाहतो. वी कॅन यूज ओनली 1 letter फॉर गिव्ह द नेम टू लाईन. लक्षात घ्या, आता समजा या ठिकाणी लाईन काढली, रेषा काढली आणि त्याला एकाच बाजूला असं एल नाव दिलेलं असतं. त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो? या रेषेचं नाव लाईन एल. म्हणजे लक्षात घ्या, रेषेचं नाव देण्यासाठी फक्त एकच अक्षर किंवा 2च अक्षर वापरतात असं नाही. कधी कधी एक अक्षरी रेषेचं नाव लिहिलं जातं, कधी कधी 2 अक्षरी लिहिलं जातं. रेषेचं नाव डावीकडून उजवीकडे लिहिलं काय, उजवीकडून डावीकडे लिहिलं काय, काही फरक पडतो का? नाही. मग आपण अशा पद्धतीने रेषेचं नाव लिहू शकतो. लक्षात आलं रेषा? आता त्यानंतर, आणि हे लक्षात घ्या, मराठीमध्ये सुद्धा बाणाचे टोक याचा अर्थ काय असतो? रेषा दोन्ही बाजूला अमर्याद असते. अमर्याद आणि अमर्याद असते म्हणूनच आपण रेषेची लांबी मोजू शकत नाही. अमर्याद असते. त्यानंतर सेगमेंट, याला रेषाखंड म्हणतात. शॉर्ट मध्ये याला सेग सुद्धा म्हणतात, नुसतं सेग. आणि मोठं म्हटलं तर लाईन सेगमेंट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट असंही म्हटलं जातं. सेगमेंट, सेग और लाईन सेगमेंट एकच नाव ते. आता लाईन सेगमेंट या नावावरून आपल्याला लक्षात येतं बघा, सेगमेंट इज अ पार्ट ऑफ अ लाईन. सेगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन. नीट लक्षात घ्या. समजा हे लाईन, मग वर लिहिलेली लाईन लिहूया, नाव ते देऊया ए बी. लाईन ए बी. सेगमेंट इज अ पार्ट ऑफ अ लाईन. आणि सेगमेंट रेषाखंड हा रेषेचा भाग असतो. इट इज अ पीस ऑफ लाईन. इट इज अ पीस ऑफ लाईन. पीस म्हणजे तुकडा, तो रेषेचा एक तुकडा. आता बघा, दिस इज फिगर ऑफ लाईन. आणि आपण या लाईन वरची 2 बिंदू घेतलेले, त्या 2 बिंदूच्या पुढचा काहीही संबंध नाही. ए बिंदू आणि बी बिंदू यांच्यामधले सर्व बिंदू मिळून काय तयार झाला? सेगमेंट तयार झाला. आता या बिंदूच्या पुढे त्याचा संबंध आहे का उजवीकडे? अजिबात नाही. तिथपर्यंत तो तुकडा झाला, तो पीस ऑफ लाईन. सेगमेंट इज अ पीस ऑफ अ लाईन. म्हणजे रेषाखंड हा रेषेचा एक तुकडा असतो. आता इथं पहा, ए बिंदूच्या डावीकडे काही आहे का त्याचा संबंध? काही नाही. बी बिंदूच्या उजवीकडे त्याचा काही संबंध आहे का? काही नाही. मीन्स दिस इज सेगमेंट. आणि याचं नाव कसं लिहू शकतो आपण? सेग. शॉर्ट मध्ये सेग लिहितात, सेगमेंट लिहिलं तरी चालतं. सेग ए बी असं नाव लिहू शकतो. आणि दुसरं नाव कसं लिहू शकतो? सेग बी ए. दोन्हीकडून नाव लिहू शकतो. सेग बी ए. वी यूज 2 letters to name सेगमेंट. आणि आपण 2 अक्षर वापरतो सेगमेंटचं नाव लिहिण्यासाठी. किती अक्षर वापरतो? 2. आणि डावीकडून सुरुवात करून उजवीकडे पण लिहू शकतो, उजवीकडून सुरुवात करून डावीकडे, असं 2 प्रकारे सेगमेंटचं नाव आपण लिहू शकतो. लाईनचं नाव सुद्धा आपण 2 प्रकारे, लाईन ए बी, लाईन बी. पण मी नुसतं जर ए बी बी ए असं म्हटलं तर नाही. आपल्याला लाईन लिहायचं त्यावेळी लाईन लिहावं लागेल, सेगमेंट लिहायचं त्यावेळी सेगमेंट लिहावं लागेल.
त्यानंतर बघा याच्यामध्ये काय अडचण आहे का? सेगमेंट, लाईन आणि पॉइंट बिंदू याच्यामध्ये काही अडचण असण्याची गरजच नाही ना, सर्व समजलंय ना. आता पुढे बघा रे. रे म्हणजे किरण. आता रे इज अ पार्ट ऑफ लाईन. जसा सेगमेंट लाईनचा भाग असतो, रेषेचा भाग असतो, तसा रे सुद्धा काय असतो? रेषेचाच भाग असतो. आता बघा आणखी मी काय करतो? एक रेषा काढतो. तिथं ए आणि बी मुद्दाम नाव तेच देतोय. आता जी मी आकृती काढलेली आहे ती आकृती तुमच्या लक्षात येते. ह्या फिगरला आपण काय म्हणू? लाईन. त्याचं नाव लिहिताना मी काय लिहीन? लाईन ए बी और लाईन बी ए. ओके, सगळ्यांच्या लक्षात आहे. आता पहा, मला जर त्यात लाईन सेगमेंट पाहिजे असेल, लाईन ए बी म्हटलं की ए पण या बाजूला कितीही लांब आहे. बाण काय दर्शवतो? हे कधीच संपत नाही या बाजूला आणि या बाजूला हे कधीच संपत नाही. पण मी ज्यावेळी सेगमेंट पाहत होतो त्यावेळी ए आणि बी हे दोन अंत्यबिंदू आणि त्यांच्यामधले सगळे बिंदू मिळून सेगमेंट तयार झाला होता. आता मात्र काय होतं सांगतो. रे तयार होत असताना इकडचा भाग जर मी नाहीच असं समजलं, ए इज स्टार्टिंग पॉइंट. स्टार्टिंग त्याला ओरिजिन पॉइंट सुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो? ओरिजिन म्हणजे उगम. तुम्हाला नद्याचं उगम माहित असतो की कुठून तरी उगम होतो. हा, तसा सुरुवात. ए इज ओरिजिन और स्टार्टिंग पॉइंट ऑफ दिस फिगर. आणि ज्यावेळी रे पाहतो त्यावेळी त्या रेच्या एकाच बाजूला एरो दिलेला असतो. हे लक्षात घ्यायचं, एकाच बाजूला. आता रेषेवरून विकिरणाचं नाव सांगा म्हटलं तुम्हाला, नीट लक्षात घ्या. पी क्यू लिहिलं तुम्हाला. इथं मी लाईन पी क्यू आहे, पण मला इथं रे सांगा, रेचं नाव सांगा म्हटल्यावर तुम्हाला काय सांगा लागेल? रे. नीट बघा, पी क्यू. त्यावेळी पीच्या इकडं काही सुद्धा त्याचा संबंध नाही. स्टार्टिंग पॉइंट आहे तो त्याचा, रेचा स्टार्टिंग. त्यालाच आपण ओरिजिन पॉइंट म्हणतो. मग इथं सुद्धा ओरिजिन पॉइंट काय असेल? ए. आणि म्हणून रेचं नाव लिहित असताना ओरिजिन पॉइंट पासूनच लिहायचं, विरुद्ध बाजूने लिहायचं नाही. म्हणजे जिकडं बाण आहे, जिकडं अमर्याद आहे, तिकडून नाव लिहायचं नाही. मग याचं आपण कसं नाव लिहिणार? रे ए बी. आता मी जर याचं नाव रे बी ए असं लिहिलं, बी ए, तर हे माझं चुकलं. कारण बी हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे का, ओरिजिन पॉइंट आहे का? अजिबात नाही. आता बघा, मी दुसरी तुम्हाला तशीच रेची आकृती काढून दाखवतो. हे बघा, नाव देताना आता इकडे ए देतो, इकडे बी देतो. लेफ्ट साइडला ए नाव दिले आणि राईट साइडला बी. मग आता याचं नाव कसं वाचणार आपण? खालच्या रेचं. तर आता मला ए दिसतंय डावीकडून, म्हणून मी रे ए बी म्हणलं तर माझं चुकलं. कारण ओरिजिन पॉइंट कोणता आहे? आता इथं या किरणामध्ये बी आहे. म्हणून त्याचं नाव लिहिताना, या आकृतीचं नाव लिहिताना रे बी ए असंच लिहिलं पाहिजे. म्हणजे रेचं नाव लिहिताना. आणि ते बघा, किरण हा एकाच बाजूने काय असतो? अमर्याद असतो. एका बाजूने मर्यादित असतो, तिथं संपलेला असतो तो, आहे की नाही? मग पहिल्या रेचा विचार करताना एच्या डाव्या साईडला त्या किरणाचा काही भाग आहे का? काही सुद्धा नाही. हेच त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, ओरिजिन पॉइंट आहे. म्हणून ओरिजिन पॉइंट पासून त्याच्या नावाची सुरुवात करतात. बघा, मग ह्या चार बेसिक फिगर बद्दल, बेसिक कन्सेप्ट बद्दल आपण इथं माहिती घेतलेली आहे. पॉइंट, लाईन सेगमेंट अँड रे. मला वाटतं तुम्हाला ते समजलं असेल. आजपासून दररोज दिलेला स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आणि व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे. तुम्हाला समजलं असेल. हे एकदा लिहून घ्या, मराठीत सुद्धा समजून घ्या. मी मराठीत सांगितलं, तुम्हाला सांगितलं मराठीत, फक्त लिहिलेलं नाही, आहे की नाही?
तर मराठीत सांगितलं तुम्हाला, इंग्रजीत लिहिलं, मराठीमध्ये समजतं, त्यामुळे काही अडचण नाही. आता कदाचित स्वाध्याय तुम्हाला मराठीमध्येच पाठवत राहील, पण तुम्ही मराठीमध्ये लिहायचे, काय अडचण नाही. कदाचित म्हणजे आपल्याला पुस्तक तशा पद्धतीने उपलब्ध आहे, म्हणून आपण पुस्तकातले स्वाध्याय पाठवूया 15 तारखेला. नीट लक्षात घ्या, आताच महत्वाचं आहे. 15 तारखेला आपली पहिली परीक्षा होणार आहे. आज 1 तारीख, 15 तारखेला परीक्षा होणार, म्हणजे 14 दिवस शिकवलं की 15 तारखेला परीक्षा. त्यानंतर 30 तारखेला परीक्षा 15 दिवसांनी, त्यानंतर 15 ऑगस्टला परीक्षा. अशा 3 परीक्षा बेसिक ब्रिज कोर्सवर, म्हणजे हा जो बेसिक अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर होणार आहे. तर आपण सगळेजण छानपैकी शिकूया. न समजलेलं तुम्ही विचारत चला. एवढं तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि लिहित राहायचं. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये मला ते दिसलं पाहिजे. धन्यवाद. ओके.